कार्यक्रमाला उपस्थित असलेले लक्ष्मीनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक काळे सर, त्यांचे सर्व शिक्षक बांधव, तसेच या गावच्या प्रथम नागरिक, गावच्या सरपंच राणीताई बाळ, अंगणवाडी सेविका, सर्व शिक्षक आणि गावकरी मंडळी, मी 2 वर्षाचा असताना आमचे एक्सपायर झाली. त्यावेळेसपासून आमच्या पुढचे प्रभाकर डागे यांनी माझं सगळं शिक्षण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि 10वीच्या पुढचंही शिक्षण त्यांनीच पूर्ण केलं. मी 1ली ते 4थी मोहोळच्या शाळेत शिकलो. त्यानंतर 5वी ते 10वी शिवाजी विद्यालय हायस्कूल करगड या ठिकाणी मी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 10वी पुढचं शिक्षणही आमच्या चुलत्यानंच पूर्ण केलं. त्यानंतर मी 14/8/1991 या दिवशी या वर्षी मला सर्व्हिस लागली. सुरुवातीला मला ठोंबरेवाडी ही शाळा मिळाली. त्या शाळेवर 5 वर्ष सेवा केल्यानंतर घरगुती अडचणीमुळे मी स्वतःहून माळशिरस तालुक्यात बदली करून घेतली. त्या तालुक्यातील मी निकमवस्ती, डोंबळवाडी, पिलेव आणि वागडोबस्ती अशा 4 शाळेवरती मी सेवा केली. त्यानंतर मी 2016 साली मी पुन्हा बदलून सांगोल तालुक्यात आलो. सांगोल तालुक्यात आल्यानंतर मी सुरुवातीला बागलवाडीला माझी बदली झाली. बागलवाडीला 3 वर्ष सेवा केल्यानंतर मी 2018 मी पुन्हा लक्ष्मीनगर शाळेत आलो. आता या शाळेवर जवळजवळ माझी 8 वर्ष सेवा पूर्ण होती आणि या शाळेवरच माझा मी रिटायरमेंट होतोय. तर या सेवेच्या काळामध्ये मी बऱ्याच वेळा सेवेच्या कालावधीमध्ये मी बऱ्याच वेळा खाजगी परीक्षेला, स्कॉलरशिपला केंद्रात आणि जिल्ह्यात मी गुणवत्ता मुलं आणली आहेत. शेवटी आता कसं आहे, वयानुसार सर्वांना सेवानिवृत्त व्हावंच लागतं. आमचे मार्गदर्शक हायस्कूलचे मुख्याध्यापक काळे सर, माझ्याबरोबर रिटायर होणारे डांगे सर, त्याचप्रमाणे या गावच्या प्रथम नागरिक बाळताई सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, उपाध्यक्षा, सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि माझ्याबरोबर ज्यांनी ह्या शाळेला प्रगतीपथावर नेलं असे सर्व सहकारी, मी काय बोलणार नाही जास्त, कारण माझी वेळ झाली जेवायची. मला 9 साडेनऊला जेवायला लागतं, त्यामुळं मी काय जास्त वेळ घेणार नाही. मला सगळ्यांनीच खूप सहकार्य केलं, त्याबद्दल शिक्षकांचं, ग्रामस्थांचं, व्यवस्थापन समितीचं सगळ्यांचं मी आभार मानतो. या पुढच्या काळात शाळेची काय अडचण असतील तर आम्ही मार्गदर्शन निश्चितच करू. आणि मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्हाला एक बाळसरांसारखा माणूस या पुढच्या काळात मुख्याध्यापक म्हणून येणार आहेत, तर त्यांना पण सहकार्य करा. काय झालं, माझे वडील वारले महिन्यापूर्वी. माझी इच्छा नसताना जमादार सरांनी, बाळसरांनी ऐकलं नाही आणि कार्यक्रम घेतला. माझी इच्छा नव्हती. त्याच्यातून एक काय झालं, कार्यक्रम घेतल्यामुळं मला जे द्यायचं होतं शाळेसाठी ते मला देता आलं. मला काय बोलावं हेच सुचना आता. तर या पुढच्या काळात तुम्ही सगळ्यांनी शाळेला सहकार्य करा आणि मराठी शाळा कशा टिकतील
ह्या दृष्टीनं ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. माझ्या सर्व्हिसच्या काळात जवळजवळ माझी 37 वर्ष 3 महिने सर्व्हिस झाली. पहिल्यांदा मी मेटकरवाडीला होतो 19 वर्ष, आणि माझे जे मार्चमध्ये मला नोकरी लागली आणि माझे पहिले विद्यार्थी मौजचे सरपंच झाले. माझ्याकडे जो विद्यार्थी पहिला होता दौलतराव किसन कांबळे, ते सरपंच झाले. आणि ते मला मी घरी गेलो त्यांच्या, ते उठले आणि मला खुर्ची दिली. नाही म्हणलं, तुम्ही सरपंच आहात, म्हणलं प्रथम नागरिक आहात, तुम्ही तुमचा मान आहे तो तुम्ही घ्या. आणि मग आम्ही गप्पा मारत बसलो. त्यानंतर खिलारवाडीला गेलो. खिलारवाडीला पण प्रतिकूल परिस्थितीच होती. प्रतिकूल परिस्थितीत 3 वर्ष माझी नोकरी झाली. त्यानंतर माझी बदली पठाण वस्तीला झाली आणि माझ्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. तिथं सगळंच वातावरण वेगळं होतं. शाळा गावकरी सगळे चांगले होते, पण आपल्या भागात नोकरी करणं आणि पर तालुक्यात जाऊन नोकरी करणं याचा मला कसलाच अनुभव नव्हता. त्यामुळं मला थोडंसं टेन्शन यायला सुरुवात झाली. तिथं मी 3 वर्ष नोकरी केली. नंतर फुलेमाळ्यात आलो. फुलेमाळ्यात पण माझी सर्व्हिस व्यवस्थित झाली. ग्रामस्थांच्या व्यवस्थापन समितीत सगळ्यांचं सहकार्य लाभलं. त्यानंतर महिमला मी 3 वर्ष होतो. माझ्याकडे 6 महिने मुख्याध्यापकाचा चार्ज होता आणि तिथंच मला शिकायला मिळालं मुख्याध्यापक आपण घ्यावावं का न घ्यावावं हे तिथं मी झाडे सरांच्या माध्यमातून शिकलो. त्यांनी सांगितलं तुम्ही मुख्याध्यापक म्हणून काम निश्चितच करू शकता. आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या विचारानं आणि बाळ सर आणि हिप्परकर सरांबरोबर मी चर्चा केली, घेऊ का मुख्याध्यापक, येऊ का तुमच्या नगरीत. तर ते म्हटले या. त्या दोघांनी पण मला इथं आल्यानंतर खूप सहकार्य केलं. हिप्परकर सर माझ्याबरोबर असायचे सहकार्य करायला, आणि बाळ सर कधीही पडद्याच्या पुढे येत नव्हते, पडद्याच्या मागून सहकार्य करायचे. कुठलीच गोष्ट अडचण असेल तिथं हिप्परकर सर एका बाजूनं किल्ला लढवायचे आणि बाळ सर दुसऱ्या बाजूनं किल्ला लढवायचे, पण ते अदृश्य स्वरूपात लढवायचे. त्यांनी खूप सहकार्य केलं. सगळ्याच माझ्या अध्यक्षांनी सहकार्य केलं. खूप चांगले अनुभव आले या ठिकाणी. आणि मी ज्या ज्या शाळेत गेलो तिथं पण मला चांगले अनुभव आले. आत्ताच माझ्या भगिनी पाटणे मॅडमनी सांगितलं की महाजन सरांनी बदलीसाठी मी काय प्रयत्न केले नव्हते. संघटनेच्या माध्यमातून आम्ही ज्या संघटनेचं काम करत होतो त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिथं बदलीसाठी जाणं आवश्यक होतं तिथं गेलो आणि त्यांनी त्यांची बदली केली. डॉक्टर गणपतराव देशमुख त्या काळात त्यांची पंचायत समिती होती आणि त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या माध्यमातून पाटणे मॅडमचं काम मी काय केलं नाही, संघटनेच्या माध्यमातून झालं. मी बरेच वर्ष संघटनेत पण काम केलं. त्यामुळं काम संघटनेत कसं काम चालतं, संघटना काय असते याचा पण मी अनुभव घेतला. सगळीकडे मला छानपैकी अनुभव येत गेले. त्याचप्रमाणे मौजमध्ये कर्मवीर प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 10-15 वर्ष मी सामाजिक उपक्रम पण वेगवेगळे राबवले. तिथं पण मला सगळ्यांनी सहकार्य केलं. या पुढच्या काळात एक गोष्ट मला लक्ष्मीनगरची म्हणजे बोलायला काय हरकत नाही, खटकली ती म्हणजे इतके सगळे चांगले पालक असताना, इतकी सगळी चांगली शाळा असताना, शिक्षक स्टाफ चांगला असताना, वेळोवेळी शाळेत एखादा उपक्रम राबवला गेला किंवा शाळेत एखादी चांगली कामगिरी केली सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून की तुम्ही एक 10-12 जण शाळेत येऊन त्या शिक्षकांचं त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करा. कौतुकाची थाप असल्याशिवाय आपल्या मुलांना, आपल्या शिक्षकांना प्रेरणा मिळू शकत. कौतुक 5 वर्ष रिटायर झाल्यानंतर तुम्ही कौतुक
करण्यापेक्षा वेळोवेळी येऊन छोटे छोटे उपक्रम असतात, वेळोवेळी येऊन एक बाबा आपली शाळा तालुका लेवलला नंबर आला, जिल्हा लेवलला नंबर आला, कुठल्याही स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला, थोडंसं येऊन महिममध्ये कशी पद्धत आहे, कुठलीही स्पर्धा असू द्या, तिथले एक 10-12 जणांना कल्पना असते या स्पर्धेला मुलं गेलेत बाबा, तिथंच त्या स्पर्धेत ती मग चौकशी करतात काय झालं बाबा त्या स्पर्धेचं. तर एवढीच अपेक्षा व्यक्त करून मला ज्ञात अज्ञात शक्तीने जे सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि माझे वर्गमित्र आम्ही DEDला एकत्र होतो असे भोसले सर या ठिकाणी आलेले आहेत, आमचे बंधुराज तात्या, आम्ही DEDला एकत्र होतो. आणि तिथं DEDला आमची सगळ्यांचीच परिस्थिती एकसारखी होती. मला तात्यांनी, भोसले गुरुजींनी, लहू कांबळेंनी, रवी पाटलांनी, आबा सरताप्यांनी तिथं पण मला खूप चांगलं सहकार्य केलं. आणि आम्ही DED झालो. पण DEDला गेल्यानंतर आम्हाला असं सांगितलं गेलं की कशाला तुम्ही आगीतनं उठलाय, फुफुट्यात पडलाय, DEDला कशाला गेला. पण आम्ही गेलो. खरं तर आम्ही काय असं प्रचंड बुद्धिमान हुशार अशातलं काय नव्हतो, आम्ही आपलं डहतलं हुशार होतो. आणि मग आमच्या प्रयत्नातनं, आमच्या सातत्यात प्रयत्न करून, आमच्या अनुभवातून आम्ही घडत गेलो. आम्ही सगळीजणच, मी असेल, तात्या असेल, भोसले गुरुजी असेल, सगळे असे प्रयत्नातून घडत गेलो. आणि एक सगळ्यांच्या मदतीनं, तिथल्या सगळ्या शिक्षकांच्या व्यवस्थापन समितीच्या मदतीनं हे सगळं काम आम्ही करू शकलो. एकटा माणूस कुठलंच काम करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन समिती आणि सगळे शिक्षक, टीमवर्क असतं हे. मी कधीही एकट्याने काम कुठलंच होऊ शकणार नाही आणि मी त्याचं श्रेय पण घेऊ इच्छित नाही. सगळ्यांनी मिळून काम केलं. ही सगळी शाळा व्यवस्थितपणा अध्यक्षांनी सांगितलं, माझ्या अध्यक्षांनी काय होतील, काय केले, काय नाही, सगळ्या तुमच्या सहकार्याने केलंय. माझं ह्याच्यात योगदान थोडंच आहे. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून हे सगळं घडू शकलं. या पुढच्या काळातही असंच सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्याला माझं भाषण संपवतो.